नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर माधव भुसनळ, असोसिएट प्रोफेसर, तत्त्वज्ञान विभाग, प्रताप महाविद्यालय स्वायत्त, अमळनेर. तत्त्वज्ञान म्हणजे काय? व्हॉट इज फिलॉसॉफी? या लेक्चरच्या दुसऱ्या भागामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. या लेक्चरमध्ये आपण तत्त्वज्ञानाचे स्वरूप, नेचर ऑफ फिलॉसॉफी, तत्त्वज्ञानाची पद्धती, मेथडॉलॉजी ऑफ फिलॉसॉफी, तत्त्वज्ञानाच्या शाखा, ब्रांचेस ऑफ फिलॉसॉफी या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. तत्त्वज्ञानाचं स्वरूप. तत्त्वज्ञानाचं विविध स्वरूपापैकी जीवनाप्रती दृष्टिकोन हे एक स्वरूप आपल्याला दिसून येते. तत्त्वज्ञानाचा अर्थ पाहत असताना आपण पाहितले की तत्त्वज्ञान म्हणजे जग आणि जीवनाप्रती सूक्ष्म, तार्किक आणि विवेकसंगत दृष्टिकोनातून ज्ञान प्राप्त करणे किंवा यांच्याविषयी जाणून घेणे म्हणजे तत्त्वज्ञान आहे. तर तत्त्वज्ञान जगासोबत जीवनाविषयीसुद्धा मूलभूत गोष्टींचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असते. ह्या ज्ञानापासूनच आपल्याला जीवनविषयक दृष्टिकोन प्राप्त होताना दिसून येतो. जीवनाकडे पाहत असताना प्रत्येक तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन हा भिन्न भिन्न दिसून येतो. त्यामुळेच आपल्याला तत्त्वज्ञानामध्ये देखील व्यक्तिपरत्वे भिन्नता दिसून येते. जेव्हा आपण भारतीय दर्शनांचा विचार करतो, यामध्ये प्रामुख्याने 9 दर्शने दिसून येतात. या 9 दर्शनांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा देखील आपल्याला भिन्न भिन्न दिसून येतो. म्हणून हे तत्त्वज्ञानाचं महत्त्वपूर्ण स्वरूप मानले जाते. दुसरे, समीक्षात्मक किंवा चिकित्सात्मक दृष्टिकोन. तत्त्वज्ञानाच्या स्वरूपामध्ये समीक्षात्मक दृष्टिकोन किंवा चिकित्सात्मक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. जीवनाच्या सर्व पैलूचे विश्लेषण करत असताना यामध्ये मग धार्मिक असेल, तार्किक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल किंवा आर्थिक असेल, या भिन्न भिन्न पैलूंचे विश्लेषण करत असताना तत्त्वज्ञानामध्ये चिकित्सात्मक दृष्टिकोन किंवा समीक्षात्मक दृष्टिकोन हा अवलंबला जातो. आहे त्या पद्धतीने, आहे तसे न स्वीकारता त्याची समीक्षा तत्त्वज्ञानामध्ये केली जाते. त्यांच्या गृहीतकांची तपासणी करून अनेक प्रश्न विचारले जातात. उदाहरणामध्ये ज्ञान म्हणजे काय, नैतिकता म्हणजे काय, नैतिकतेचे निकष कोणते आहेत, अशा विविध मूलभूत प्रश्नांची चर्चा करून नंतरच त्यांचा स्वीकार केला जातो. तिसरे, तत्त्वज्ञान हे मानवी अनुभवावर किंवा साक्षात्कारावर आधारित आहे. तत्त्वज्ञान हे मनुष्यनिर्मित असल्यामुळे मनुष्याच्या अनुभवांचा किंवा आत्मसाक्षात्काराचा त्याच्यावर मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार केला असता त्यामध्ये आत्मसाक्षात्काराला अत्यंत महत्त्व दिलेले दिसून येते. बरेचसे तत्त्वज्ञान हे आत्मसाक्षात्कारातून निर्माण झालेले दिसून येते, ज्यामध्ये वेद असतील, उपनिषद असेल, अशा पद्धतीचे तत्त्वज्ञान हे आत्मसाक्षात्कारातून निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर तत्त्वज्ञांना जीवन जगत असताना जे अनुभव आले, जे त्यांनी जीवन जगलेलं आहे, त्याच्यामधून त्यांचे जे काही मत तयार झालेले आहे, त्या मतामधून, त्या अनुभवातून, त्या अनुभवांची समीक्षा करून, चिकित्सा करून जे अंतिम ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे, त्यामधून देखील आपल्याला तत्त्वज्ञानाची निर्मिती होताना दिसून येते. म्हणून तत्त्वज्ञान हे मानवी अनुभव आणि साक्षात्कार यांच्यावर आधारित असलेले आपल्याला दिसून येते. नंतर मानवी अनुभवांचे एकीकरण. तत्त्वज्ञान हे व्यक्तिगत आणि सामूहिक अनुभवांच्या परिणामस्वरूप विकसित झालेले आहे हे आपल्याला दिसून येते. जसं वेद असतील, वेदामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते कोण्या एका व्यक्तींची निर्मिती नसून वेगवेगळ्या काळी वेगवेगळ्या व्यक्तींनी त्यामध्ये विचारांची भर टाकलेली आहे आणि त्यामधून आपल्याला वेद निर्माण झालेले दिसून येतात. म्हणून तत्त्वज्ञानामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या विचारांचा समावेश होतो आणि त्या विचारांचं एकीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं.
या तत्त्वज्ञानातूनच मनुष्यांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम तत्त्वज्ञान करताना आपल्याला दिसून येते. नंतर तत्त्वज्ञान हे तर्कप्रधान स्वरूप आपल्याला दिसून येते. तत्त्वज्ञानाचे तर्कप्रधान स्वरूप आपल्याला दिसून येते. त्यामध्ये तत्त्वज्ञान वेगवेगळ्या अनुभवांना, विचारांना तर्क, युक्ती आणि विवेक यांच्या आधारावर तपासणी करण्याचे काम करते किंवा यांच्या आधारावर पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न करते. कोणतीही गोष्ट केवळ परंपरेवर आधारित किंवा श्रद्धेवर आधारित आहे म्हणून स्वीकारली जात नाही, तर त्यांची तार्किक समीक्षा करूनच त्यांचा स्वीकार केला जातो. नंतर सर्वसमावेशक स्वरूप. तत्त्वज्ञानाचे हे एक महत्त्वाचे स्वरूप आपल्याला दिसून येते. तत्त्वज्ञानामध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणूनच तत्त्वज्ञानाला मदर ऑफ ऑल सायन्सेस असं म्हणताना दिसून येतात. त्याचे कारण हेच आहे. तत्त्वज्ञानामध्ये सत्ताशास्त्र असेल, ज्यामध्ये विश्वाचे स्वरूप, विश्वाची निर्मिती या विविध प्रश्नांची चर्चा आपल्याला त्यामध्ये करताना दिसून येते. त्यानंतर ज्ञानशास्त्र असेल, एपिस्टेमॉलॉजी, ज्यामध्ये ज्ञान म्हणजे काय, सत्य ज्ञान काय आहे, असत्य ज्ञान काय आहे, मनुष्याच्या ज्ञानाच्या मर्यादा काय आहेत, या सर्वांचा अभ्यास त्यामध्ये करताना दिसून येते. नीतिशास्त्र आहे, इथिक्स, यामध्ये योग्य काय, अयोग्य काय, मनुष्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, कोणते आदर्श चांगले आहेत, या सिद्धांताची चर्चा किंवा निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. तर्कशास्त्रामध्ये योग्य विचार कशा पद्धतीने केला पाहिजे, युक्तिवाद कशा पद्धतीने केले पाहिजे, या संबंधी आपल्याला विचार दिसून येतात. सौंदर्यशास्त्रामध्ये सौंदर्य म्हणजे काय, सौंदर्याचे स्वरूप काय आहे, सौंदर्य मनुष्यामध्ये असते की वस्तूमध्ये असते, या विविध प्रश्नांची चर्चा त्यामध्ये होताना दिसून येते. अशा पद्धतीने तत्त्वज्ञानामध्ये विविध विषयांचा समावेश होत असल्यामुळे आणि त्यांचा अभ्यास होत असल्यामुळे तत्त्वज्ञानाचे जे काही स्वरूप प्राप्त होते ते म्हणजे सर्वसमावेशक स्वरूप आपल्याला दिसून येते. त्यानंतर तत्त्वज्ञान हे मूल्याभूमिक दिसून येते, ज्यामध्ये मूल्यांची चर्चा होताना दिसून येते. तत्त्वज्ञान केवळ काय आहे एवढाच विचार करत नाही, तर काय असायला पाहिजे हेही विचार मांडताना दिसून येते. म्हणजे नुसते आदर्श म्हणजे काय याचीच चर्चा करत नाही, तर ते आदर्श कशा पद्धतीनं प्राप्त केले पाहिजे याचीही चर्चा आपल्याला तत्त्वज्ञानामध्ये होताना दिसून येते. नैतिक मूल्ये, कर्तव्ये, आदर्श, समाज यांचा अभ्यास देखील आपल्याला तत्त्वज्ञानामध्ये केला जातो. दुसरे स्वरूप जे आपल्याला दिसून येते पुढे, पद्धतशीर स्वरूप. तत्त्वज्ञानामध्ये पद्धतशीर मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. जीवन आणि जगत यांच्याविषयी अभ्यास करत असताना त्याची मांडणी पद्धतशीर आणि सुसंगतरित्या क्रमबद्ध पद्धतीने त्याची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर संकल्पना स्पष्ट करणे, परिभाषा देणे आणि निष्कर्ष काढणे ही त्याची आपल्याला वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यानंतर तत्त्वज्ञानाची पद्धती. यामध्ये तत्त्वज्ञानामध्ये अभ्यास करत असताना तत्त्वज्ञ कोणत्या पद्धतीचा वापर करून तत्त्वज्ञानाची निर्मिती केली जाते याचा आपण विचार करणार आहोत. साधारणतः तत्त्वज्ञानाचा अभ्यास संपूर्णपणे विचारप्रवण आणि तर्कप्रधान पद्धतीने केला जातो, हे आपण पाहिलंच आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात, ज्या एकमेकापासून विरोधी नाही तर एकमेकाशी पूरक अशाच या पद्धती आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने खालील पद्धतींचा समावेश आपल्याला करण्यात येतो. यामध्ये संवाद पद्धती, डायलॅक्टिकल मेथड, दुसरं विश्लेषणात्मक पद्धती, ॲनालिटिकल मेथड, तिसरं विगमन व निगमन, इंडक्शन आणि रिडक्शन, संशयवादी पद्धती, स्केप्टिकल मेथड आणि अंतःप्रेरणा व अनुभव, इंट्युशन आणि एक्सपेरिमेंट या विविध पद्धतीचा तत्त्वज्ञानामध्ये वापर केला जातो आणि या माध्यमातून तत्त्वज्ञानाची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. संवादवादी पद्धती.
डायलॅक्टिकल मेथड या संकल्पनेमध्ये किंवा या अभ्यास पद्धतीमध्ये साधारणतः विचाराची देवाणघेवाण असेल, प्रश्नोत्तरे असतील किंवा चर्चा असेल, यांच्या माध्यमातून सत्य शोधण्याचा प्रयत्न केला जातो. या पद्धतीचे वैशिष्ट्य असे आहे की विरोधी मतांचा अभ्यास यामध्ये होतो, त्याचबरोबर मतांची तर्कशुद्ध चर्चा होते आणि क्रमशः सत्याचा विकास होताना आपल्याला दिसून येतो. पाश्चात्य देशामध्ये आपल्याला सॉक्रेटिससारखे तत्त्वज्ञ असेल, यांनी ह्या पद्धतीचा आपल्याला वापर केलेला दिसून येते. ते विविध व्यक्तीला भेटत असत आणि वेगवेगळ्या प्रश्नावर प्रश्न विचारत असत आणि ह्या प्रश्नामधूनच अंतिम सत्य काय आहे हे ते त्याच व्यक्तीकडून वधवून घेत असताना आपल्याला दिसून येत होते. तर अशा पद्धतीने संवादवादी पद्धतीमध्ये आपल्याला चर्चेमधून, संवादामधून सत्यज्ञान काय आहे हे मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी पद्धती म्हणजे विश्लेषणात्मक पद्धती. यामध्ये संकल्पना असतील, विचार असतील, यांचे सूक्ष्म विश्लेषण करून त्याचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. साधारणतः ही पद्धती 20व्या शतकामध्ये पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये तार्किक प्रत्यक्षवाद एक विचारसरणी निर्माण झाली. त्यांच्याद्वारे या पद्धतीचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे संकल्पनांची व्याख्या करणे, भाषेचे विश्लेषण करणे आणि त्यामध्ये जे काही अस्पष्टता आहे तो दूर करण्याचं काम या विश्लेषणात्मक पद्धतीच्या माध्यमातून केले जाते. या पद्धतीचा प्रामुख्याने वापर जसं 20व्या शतकामध्ये तार्किक प्रत्यक्षवादी जे तत्त्वज्ञ होते, त्यामध्ये बर्ट्रांड रसेल्स असेल, लुडियट विटगेन्स्टाईन असेल, यासारख्या तत्त्वज्ञांनी या पद्धतीचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. विगमन आणि निगमन पद्धत. अनुमानाचे साधारणतः 2 प्रकार केले जातात. एक म्हणजे विगमन, दुसरं म्हणजे निगमन. विगमन इंडक्शन, ज्यामध्ये विशिष्ट उदाहरणावरून सामान्य नियम किंवा निष्कर्ष काढले जातात. उदाहरणामध्ये एक्स व्यक्ती आहे, वाय व्यक्ती आहे, झेड व्यक्ती आहे. हे तीनही व्यक्ती आहेत म्हणून ते मृत्यू पावणारे आहेत. याचाच अर्थ सर्व व्यक्ती हे मृत्यू पावतात हे आपल्याला निष्कर्षांती विधान प्राप्त होते. निगमन पद्धत, डिडक्टिव्ह मेथड, याच्यामध्ये सामान्य तत्वावरून किंवा सामान्य ज्ञानावरून विशिष्ट निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि विशिष्ट ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणामध्ये सर्व मनुष्य मर्त्य आहेत, एक्स व्यक्ती आहे, हा देखील मर्त्य आहे. अशा पद्धतीने सामान्य तत्वावरून विशिष्ट निष्कर्ष काढून ज्ञान प्राप्त करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जातो. पुढची पद्धत म्हणजे संशयवादी पद्धती, स्केप्टिकल मेथड. संशय हा वाईट अर्थाने शब्द वापरलेला नाही, तर संशय हा ज्ञान प्राप्त करण्याच्या उद्देशाने वापरलेला आहे. मत किंवा ज्ञान त्वरित सत्य मानण्याऐवजी त्यावर काही अंशी आधी संशय घेतला जातो आणि त्या संशयाच्या माध्यमातून त्या ज्ञानाची, मताची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला जातो. तर्क आणि पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला जातो. जे संशयातून खरे ठरते तेच शेवटी अंतिम सत्य मानून त्याचा स्वीकार केला जातो आणि जे संशयातून सत्य सिद्ध होत नाही त्याचा त्याग केला जातो. म्हणजे या पद्धतीमध्ये शंकेद्वारे सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये रेने देकार्त्स म्हणून एक तत्त्वज्ञ होऊन गेले. त्यांनी या पद्धतीचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी सर्व ज्ञानावर संशय घेऊन त्या ज्ञानाची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतःवरही संशय घेतला आणि मी विचार करतो म्हणून माझं अस्तित्व आहे हे त्यांनी प्रसिद्ध वाक्य दिलेले आपल्याला दिसून येते. या पद्धतीचं महत्त्व असं आहे की चुकीच्या विश्वासांना यामध्ये आव्हान दिले जाते आणि निश्चित ज्ञानाची पायाभरणी करण्याचा या पद्धतीच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. 5वे अंतःप्रेरणा किंवा अनुभव. या पद्धतीमध्ये
विशेषतः अंतःप्रज्ञेमध्ये आपल्याला दिसून येते की एखाद्या गोष्टीचे ज्ञान, तर्क, प्रयोग किंवा बाह्य अनुभवाच्या आधारे अवलंबून न राहता अंतर्मनातील थेट जाणीवेद्वारे आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत असते. म्हणजे बाह्य अनुभव, बाह्य तर्क किंवा वेगवेगळे प्रयोग यांच्या माध्यमातून या ज्ञानाची प्राप्त होत नाही आहे, तर व्यक्तींना त्यांच्या आतमधून अंतर्मनातून या ज्ञानाची प्राप्ती होत असते. विशेषतः जेव्हा आपण भारतीय दर्शनांचा विचार करतो तेव्हा बऱ्यापैकी तत्त्वज्ञान हे आपल्याला अंतर्प्रज्ञेद्वारे अंतर्मनातून आपल्याला झालेले दिसून येते. त्याचबरोबर अनेक पाश्चात्य तत्त्वज्ञानी देखील जे वैज्ञानिक शोध लावलेले आहेत ते अनेकसे शोध हे आपल्याला अंतर्प्रज्ञेतून आपल्याला प्राप्त झालेले दिसून येतात. दुसरे म्हणजे अनुभव. जीवन आणि जगाविषयी जेव्हा तत्त्वज्ञानामध्ये विचार मंथन केलं जातं त्यामध्ये बराचसा भाग हा आपल्याला अनुभवावर आधारित दिसून येतो. विशेषतः पाश्चात्य तत्त्वज्ञान हे अनुभवावर आधारित असलेले आपल्याला दिसून येते. त्यामध्ये प्रत्यक्ष निरीक्षण असेल, प्रयोग असेल किंवा जीवनातील वेगवेगळे अनुभव असेल यांच्या माध्यमातून जे ज्ञान प्राप्त झालेले आहे किंवा ज्ञान प्राप्त होते त्यावर तत्त्वज्ञानाची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या निर्मितीमध्ये अंतःप्रज्ञा आणि बाह्य अनुभव या दोन्हीच्याही माध्यमातून तत्त्वज्ञानाची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. ज्या काही तत्त्वज्ञानाच्या विविध पद्धती आहे त्यांच्यात थोडक्यात वैशिष्ट्य जर आपल्याला सांगायचं झालं तर ह्या सर्व पद्धती तर्कावर आधारित आहे. तर्क आणि विवेकावर आपल्याला ह्या आधारित दिसून येतात. या पद्धतीमध्ये चिकित्सात्मक दृष्टिकोन दिसून येतो. सर्व गृहीतकांचा तपास यामध्ये आपल्याला होताना दिसून येतो. तिसरे पद्धतशीर मांडणी आपल्याला यामध्ये दिसून येते. या पद्धतीच्या माध्यमातून जे ज्ञान प्राप्त होते त्यांची पद्धतशीर मांडणी आपल्याला यामध्ये होताना दिसून येते. मननशीलता. तत्त्वज्ञानामध्ये जी ज्ञानाची प्राप्ती होती ती म्हणजे आत्मनिरीक्षण आणि गहन विचारातून आपल्याला त्या ज्ञानाची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या पद्धतीतून जे तत्त्वज्ञान निर्माण होतं, ज्ञान निर्माण होतं त्यामध्ये आपल्याला सर्वसमावेशक स्वरूप आपल्याला दिसून येते. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची जीवनाप्रती जे विविध क्षेत्र किंवा पैलू आहेत त्या सर्वांचा अभ्यास या तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला होताना दिसून येतो. यानंतर आपण तत्त्वज्ञानाच्या ज्या काही विविध शाखा आहेत या संदर्भात चर्चा करू. तर साधारणतः तत्त्वज्ञानामध्ये सर्व मूलभूत प्रश्नांची चर्चा होताना दिसून येते. म्हणूनच तत्त्वज्ञानाला फिलॉसॉफी इज अ मदर ऑफ ऑल सायन्सेस डिसिप्लिन असं म्हटलं जातं. तत्त्वज्ञानाच्या प्रमुख काही शाखा आपल्याला दिसून येतात. त्या म्हणजे प्रथम मेटाफिजिक्स ज्याला आपण सत्ताशास्त्र असं आपण म्हणतो. दुसरं इपिस्टेमॉलॉजी ज्याला आपण ज्ञानशास्त्र असं आपण म्हणतो. तिसरं म्हणजे अक्झॉलॉजी ज्याला आपण मूल्यशास्त्र असं आपण म्हणतो. सत्ताशास्त्र मेटाफिजिक्स हा शब्द दोन ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. मेटा आणि फिजिका. मेटा म्हणजे नंतर किंवा पलीकडे किंवा वर. फिजिका मीन्स निसर्गातील गोष्टी. म्हणून शब्दशः मेटाफिजिक्स या शब्दाचा अर्थ जर आपण पाहितला तर भौतिकशास्त्रानंतर किंवा या नैसर्गिक गोष्टींच्या पलीकडे ज्या गोष्टी असतात ते म्हणजे मेटाफिजिक्स. यामध्ये अस्तित्व, सत्ता, विश्व या सर्वांची मूलभूत चर्चा किंवा मूलभूत प्रश्नांचा अभ्यास आपल्याला होताना दिसून येते. जगाचे खरे स्वरूप काय आहे? जगाची उत्पत्ती कशापासून झालेली आहे? कोणत्या तत्वापासून झालेलं आहे? विश्व अचानक निर्माण झालेले आहे की कोणी निर्माण केलेले आहे? या वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा आपल्याला या सत्ताशास्त्र शाखेमध्ये आपल्याला होताना दिसून येते. आपण पाहतो की विश्वाचे स्वरूप काय आहे किंवा विश्वाची निर्मिती कशापासून झालेली आहे. आधुनिक विज्ञान आपल्याला अणूपासून ह्या विश्वाची निर्मिती झालेली आहे असं आपल्याला म्हणताना दिसून येते. प्राचीन काळी साधारणतः इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये
भारतीय तत्त्वज्ञानामध्ये वैशेषिक दर्शन असेल किंवा पाश्चात्य दर्शनामध्ये डेमोक्रिटस असेल, हे तत्त्वज्ञ आपल्याला विश्वाची निर्मिती ही अणूपासून झालेली आहे असं मानताना दिसून येतात. साधारणतः आपल्याला असे म्हणता येईल की जे फिजिक्समध्ये संशोधन केले जाते ते फिजिक्सचा भाग आहे आणि ज्या गोष्टींची फिजिक्समध्ये संशोधन करू शकत नाही, त्याला काही मर्यादा आहे, त्या भागांची चर्चा आपल्याला मेटाफिजिक्समध्ये होताना दिसून येते. या मेटाफिजिक्समधूनच पुढे आपल्याला फिजिक्ससारख्या विषयांची निर्मिती होताना दिसून येते. या मेटाफिजिक्सचे काही उपशाखा आहेत. त्यामध्ये सृष्टीविज्ञान, कॉस्मॉलॉजी. या सृष्टीविज्ञानामध्ये सृष्टी कशी बनली, कोणी बनवली, कशापासून बनवली, कशासाठी बनवली, या मुद्द्यांची चर्चा आपल्याला होताना दिसून येते. ईश्वरविज्ञान, ज्याला आपण थिओलॉजी असं आपण म्हणतो, या शाखेमध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे का, ईश्वराचे स्वरूप कसे आहे, ईश्वर सगुण आहे की निर्गुण आहे, विश्व आणि ईश्वर यांचा संबंध काय आहे, ईश्वर जगात आहे की जगापलीकडे आहे, या विविध मुद्द्यांची अभ्यास किंवा चर्चा या ईश्वर विज्ञानामध्ये होताना आपल्याला दिसून येते. यामध्ये ईश्वर आहे किंवा नाही याविषयी आपल्याला प्रमुख 2 मते दिसून येतात. प्रथम मत म्हणजे ईश्वर नाही असे मानणारे ताओ धर्म दिसून येतो, कन्फ्युशियस धर्म दिसून येतो, यामध्ये जैन धर्म, बौद्ध धर्म यांचा समावेश होतो. तर ईश्वर आहे असे म्हणणाऱ्यामध्ये सेमेटिक्स धर्म, यामध्ये यहुदी धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म या 3 धर्मांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त हिंदू धर्म हा देखील ईश्वरावर विश्वास ठेवणारा आहे किंवा ईश्वर आहे असं मानणारा धर्म आपल्याला दिसून येतो. तिसरं म्हणजे मानसशास्त्र. सत्ताशास्त्राच्या या शाखेमध्ये आत्मा, जाणीव, मन, चेतना, अंतःप्रज्ञा, चेतन मन, अचेतन मन यासारख्या विषयांची चर्चा होताना आपल्याला दिसून येते. अहम ब्रह्मास्मी हे जे वेदांताचं महावाक्य आहे, तर या शाखेचा आपल्याला भाग दिसून येते. साधारणतः सत्ताशास्त्राविषयी आपल्याला असे दिसून येते की आधुनिक जे तत्त्वज्ञ आहेत, विशेषतः पाश्चात्य तत्त्वज्ञ, ज्याला आपण तार्किक प्रत्यक्षवादी असं आपण म्हणतो, हे तत्त्वज्ञ मेटाफिजिक्स याचा अभ्यास करणं व्यर्थ मानतात. कारण त्यांच्या मते कितीही प्रयत्न केला तरी आपण याविषयी आपण स्पष्ट जाणू शकत नाही, म्हणून या विषयाचा अभ्यास करणं ते व्यर्थ मानतात. दुसरी शाखा ती म्हणजे ज्ञानशास्त्र, एपिस्टेमॉलॉजी. एपिस्टेमॉलॉजी हा देखील शब्द 2 ग्रीक शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. एक म्हणजे एपिस्टेम आणि दुसरा म्हणजे लॉगस. एपिस्टेम म्हणजे ज्ञान, समज, ओळख किंवा कौशल्य, आणि लॉगस मीन्स अभ्यास, तर्क, लेखाजोखा किंवा युक्तिवाद. यावरून आपल्याला दिसून येते की एपिस्टेमॉलॉजी म्हणजे ज्ञानाविषयी अभ्यास करणं किंवा तर्क करणं किंवा युक्तिवाद करणं हे आपल्याला दिसून येतं. या शाखेमध्ये ज्ञान म्हणजे काय, सत्यज्ञान म्हणजे काय, असत्य ज्ञान म्हणजे काय, आपण ज्ञान कसे मिळवू शकतो, म्हणजे कोणकोणते साधन आहेत, त्यालाच प्रमाण असं म्हटलं जातं. आपण काय जाणून घेऊ शकतो, भ्रम म्हणजे काय, विभ्रम म्हणजे काय, यासारख्या असंख्य मुद्द्यांची चर्चा या ज्ञान शाखेमध्ये केली जाते. या शाखेलाच तत्त्वज्ञानाचं सौंदर्य असं देखील मानले जाते. तिसरी शाखा ते म्हणजे तर्कशास्त्र. तर्कशास्त्र स्वतंत्र शाखा असली तरी तिचा समावेश हा ज्ञानमीमांसेसाठी आवश्यक मानला जातो. या शाखेमध्ये विचार करण्याची शास्त्रीय पद्धतीचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. यामध्ये योग्य अयोग्य विचार, युक्तिवाद आणि निष्कर्ष काढण्याच्या नियमांचा आधारित अभ्यास पद्धती आपल्याला यामध्ये दिसून येते. भारतीय दृष्टिकोनाचा जर विचार केला तर भारतीय तत्त्वज्ञानामध्ये न्यायदर्शन हे तर्कशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला दिसून येतो, विचार मांडलेले दिसून येतात. पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये अरिस्टॉटल हे विचारवंत आहेत, ज्यांनी तर्कशास्त्राची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. एकंदरीत ज्ञान मिळवण्यासाठी योग्य विचार पद्धती आणि निष्कर्ष आवश्यक असतात आणि तर्कशास्त्र यांचाच अभ्यास करताना आपल्याला दिसून येते. चौथी जी शाखा आहे ती म्हणजे मूल्यशास्त्र, त्याला आपण ॲक्झॉलॉजी असं आपण म्हणतो. मूल्य म्हणजे योग्य काय, चांगले काय, महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत, या संबंधी आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी मदत होते.
कोणती गोष्ट आदर्श आहे किंवा कोणते वर्तन योग्य आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला मूल्ये मदत करतात. मूल्यशास्त्रामध्ये व्यक्ती आणि समाजाच्या जीवनात मूल्यांची ओळख करून देण्याचं काम हे मूल्यशास्त्र करताना आपल्याला दिसून येते. नैतिक व सामाजिक निर्णय घेण्यास यामुळे आपल्याला मदत होते. त्याचबरोबर कलात्मक आणि सांस्कृतिक संवेदनशीलता वाढवण्याचं काम मूल्यशास्त्र आपल्याला करताना दिसून येते. या मूल्यशास्त्राच्या आपल्याला वेगवेगळ्या उपशाखा दिसून येतात. त्यामध्ये प्रथम नीतिशास्त्र. या नीतिशास्त्रामध्ये योग्य, अयोग्य, शुभ, अशुभ, नैतिक नियम, अनैतिक जीवनाचा उद्देश या शाखेमध्ये योग्य, अयोग्य, शुभ, अशुभ, नैतिक, अनैतिक किंवा व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश काय आहे, आनंद आहे की पैसा आहे, अंतिम उद्देश पैसा मिळवणं आहे की चिरंतन सुख प्राप्त करणे आहे, यासारख्या विविध मुद्द्यांची चर्चा या शाखेमध्ये होताना आपल्याला दिसून येते. दुसरं सौंदर्यशास्त्र, एस्थेटिक्स. या शाखेमध्ये सुंदरता, कला, सौंदर्य या वेगवेगळ्या विषयांची चर्चा आपल्याला होताना दिसून येते. सुंदरता कशाला म्हणतात? सुंदरता ही मनुष्यामध्ये अंतर्भूत असते की वस्तूमध्ये अंतर्भूत असते. त्याचबरोबर मानवी अनुभव कलात्मक अभिव्यक्तीला कसे आकार देतात याचाही अभ्यास यामध्ये केला जातो. त्याचबरोबर संस्कृती कलात्मक अभिव्यक्तीला कसे आकार देते किंवा संस्कृतीचा सुंदरतेवर कशा पद्धतीने प्रभाव पडतो याचाही अभ्यास या शाखेमध्ये आपल्याला करताना दिसून येतात. तिसरं म्हणजे इतिहासाचे तत्त्वज्ञान, हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री. या शाखेमध्ये इतिहासाची समीक्षा होताना दिसून येते. इतिहासाचा उद्देश काय आहे, इतिहास हा सत्य आहे का की वस्तुनिष्ठ आहे, त्याचबरोबर इतिहासापासून आपण काय शिकू शकतो, त्याचबरोबर इतिहासाच्या स्वरूप आणि उद्दिष्टावर विचार करून इतिहास अभ्यासकाला तात्विक आधार देण्याचे काम ही शाखा करताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास अधिक परिणामकारक आणि समजण्यास सोपा होताना आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच या फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री या शाखेमध्ये तत्त्वज्ञानाची सर्वांगीण दृष्टिकोनातून समीक्षा करून एक ज्ञानाची निर्मिती केली जाते. चौथं, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी ऑफ सायन्स. यामध्ये देखील विज्ञानाची समीक्षा करण्याचे काम केले जाते. विज्ञानाचे स्वरूप काय आहे, त्याच्या अभ्यास पद्धती कोणत्या आहेत, विज्ञानाच्या मर्यादा काय आहेत, या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास यामध्ये केला जातो. त्याचबरोबर वैज्ञानिक ज्ञान कसे प्राप्त होते, विज्ञानाचे नियम व सिद्धांत कसे तपासले जातात, विज्ञानाची सत्यता आणि मर्यादा काय आहेत, विज्ञानाचे नैतिक व सामाजिक परिणाम काय आहेत, याचा देखील अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. एकंदरीतच विज्ञानाला समाजाभिमुख कशा पद्धतीने बनवता येईल या दृष्टिकोनातून या शाखेमध्ये प्रयत्न केला जातो. धर्माचे तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी ऑफ रिलिजन. या शाखेमध्ये धर्माची समीक्षा करण्याचा प्रयत्न केला जातो. धार्मिक विश्वासांची सखोल समज मिळवण्यासाठी धर्माचे तत्त्वज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका आपल्याला निभावताना दिसून येते. धर्माचा सामाजिक आणि नैतिक भूमिकेवर प्रकाश टाकण्याचे काम यामध्ये केलं जातो. ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा काय आहे का, धर्म आणि तर्क यांचा संबंध कसा असतो, पवित्र धर्मग्रंथांची भूमिका काय असते, श्रद्धा, विश्वास आणि अनुभव या सर्वांचा अभ्यास करण्याचे काम धर्माचे तत्त्वज्ञान या शाखेमध्ये आपल्याला होताना दिसून येतो. एकंदरीतच धर्माला अंधविश्वासापासून वाचवून त्याला तार्किक स्वरूपामध्ये किंवा नैतिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी या शाखेची महत्त्वाची भूमिका आपल्याला दिसून येते. पुढची जी तत्त्वज्ञानाची किंवा मूल्यशास्त्राची जी शाखा आहे ती म्हणजे शिक्षणाचे तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन. या शाखेमध्ये शिक्षणाची एकंदरीत मीमांसा करण्याचं काम केले जाते. यामध्ये शिक्षण व्यवस्थेला मूल्य आधारित आणि समाजाभिमुख कसे बनवता येईल यासाठी मार्गदर्शन केलेले दिसून येते. शिक्षणाचे अंतिम ध्येय काय असायला पाहिजे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
कशा पद्धतीने साधला जाऊ शकतो, शिक्षकाची शिक्षणामधील भूमिका काय असायला पाहिजे, शिक्षण आणि समाज यांचा संबंध कसा आहे, या एकंदरीत सर्व मुद्द्यांची चर्चा किंवा अभ्यास शिक्षणाच्या तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला होताना दिसून येतो. सातवे, कायद्याचे तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी ऑफ लॉ. यामध्ये एकंदरीतच कायद्याची समीक्षा आपल्याला दिसून येते. कायद्याचे स्वरूप, उद्दिष्ट आणि नैतिक आधाराचा सखोल विचार या कायद्याच्या तत्त्वज्ञान या शाखेमध्ये होताना दिसून येतो. यामध्ये कायदा आणि नैतिकता यांचा संबंध कशा पद्धतीने असला पाहिजे, न्याय म्हणजे नेमकं काय, राज्य आणि व्यक्तीचे अधिकार यांचे संतुलन कसे न्यायामध्ये ठेवले जाईल, न्यायव्यवस्थेला तात्विक आधार कशा पद्धतीनं देता येईल, कायदे बनवताना नैतिक मूल्यांचा विचार यामध्ये प्रामुख्याने आपल्याला ही शाखा करताना दिसून येते. व्यक्तीचे हक्क आणि कर्तव्य काय आहेत हे स्पष्ट करण्यास ही शाखा मदत करते. त्याचबरोबर लोकशाही व्यवस्थेला अधिक बळकटी देण्याचं काम या कायद्याच्या तत्त्वज्ञानाने आपल्याला मदत होताना आपल्याला दिसून येते. तर या विषयाबाबत किंवा या लेक्चरमध्ये आपण ज्या मुद्द्यांची चर्चा केली, यामध्ये तत्त्वज्ञानाचे स्वरूप, तत्त्वज्ञानाच्या अभ्यास पद्धती, तत्त्वज्ञानाच्या ज्या काही विविध शाखा आहेत, या संदर्भात जर आपल्याला काही प्रश्न असतील, शंका असतील, तर दिलेल्या ईमेल ID वर आपण मला प्रश्न, शंका विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू.